नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 11 ऑक्टोबर 2025 रोजी झालेली कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या गणित विषय समितीनं अतिशय दर्जेदार अशी काढलेली प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे। याची उत्तरे काय आहेत हे आपण पाहत आहोत। 3 प्रश्न, तिसऱ्यातला एक उपप्रश्न आपण सोडवलेला आहे। तिसऱ्यातला एतला दुसरा उपप्रश्न आपण सोडवणार आहोत जो 3 गुणांचा आहे। 6 चौकड्या असतात, प्रत्येक चौकडीसाठी अर्धा गुण असतो। असे 3 गुणांचा प्रश्न 2 पैकी 1 सोडवायचा असतो। खालील वेन आकृतीत दर्शविलेल्या संचावरून खालील संच यादी पद्धतीने लिहा। पहा या ठिकाणी यू काय आहे, यू मध्ये सर्व ए मध्ये बी मध्ये आणि बाहेर असणारे घटक जे आहेत ते सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 9 10 11 आणि 12 इथं मरुकंस पूर्ण 1 पासून 12 पर्यंत। ए मध्ये काय आहे 2 6 4 8 10 2 4 6 8 आणि 10। बी मध्ये काय आहे 1 3 5 7 8 10 1 3 5 7 8 10। बी डॅश मध्ये काय आहे, बी डॅश मध्ये या ठिकाणी 1 3 8 5 7 10 सोडायचे आणि बाकी सगळे लिहायचे। 2 6 4 2 4 6 9 11 12 9 11 12 ओके। हा बी डॅश, बी मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेले 2 6 4 9 11 12। त्यानंतर ए संयोग बी, ए संयोग बी दोघांचं एकत्रीकरण 1 1 3 5 7 8 10 1 3 5 7 8 10 1 3 5 7 8 10 2 6 4 2 6 4 ओके। 8 आणि 10 एकदाच लिहायचे, दोघात नाहीत। ए छेद बी 8 आणि 10 ओके। अशा पद्धतीनं प्रश्न तिसऱ्यातला बतला पहिला ब आहे, खालील प्रश्न सोडवा कोणते 2 या ठिकाणी विचारलेले असतात। 4 पैकी 2 सोडवायचे असतात। 6 गुणांचा प्रश्न आहे। नंबर ऑफ ए बरोबर 20, नंबर ऑफ बी बरोबर 28, नंबर ऑफ ए संयोग बी 36, तर नंबर ऑफ ए छेद बी काढायचा आहे। आपल्याला सूत्र माहीत आहे। या ठिकाणी नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी। ए छेद बी दोघांमध्ये सामायिक असणारे घटक। नंबर ऑफ ए संयोग बी 36 दिलेला आहे, किमती होल्या। नंबर ऑफ ए 20 दिलेला आहे, नंबर ऑफ बी 28 दिलेला आहे, वजा नंबर ऑफ ए छेद बी काढायचं आहे। 36 बरोबर 20 आणि 28 48 वजा नंबर ऑफ ए छेद बी वजा नंबर ऑफ ए छेद बी उजवीकडून डावीकडे घ्यायचं, ते अधिक होणार, अधिक नंबर ऑफ ए छेद बी बरोबर या ठिकाणी 48 36 पलीकडे गेले वजा 36 वजा नंबर ऑफ ए छेद बी डावीकडे आले आणि 36 डावीकडून उजवीकडे गेला, वजा होणार। 8 म्हणून सगळे 2 4 म्हणून 3 गेला 1 म्हणजे 12 नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 12। अशा पद्धतीनं छेदाचे परिमेयकरण करा। 3 छेद वर्गमात 11 अधिक वर्गमात 5 म्हणजे 3 छेद करणे 11 अधिक करणे 5। 3 छेद करणे 11 अधिक करणे 5। 3 छेद करणे 11 अधिक करणे 5 करणे 11 वजा करणे 5 छेद
करणे 11 वजा करणे 5 छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. अंश तसाच 3 करणे 11 वजा करणे 5 छेदाच्या अनुबद्ध जोडीने वरती खाली गुणायचं. वर्गमात 11 करणे 11 अधिक करणे 5 गुणिले करणे 11 वजा करणे 5 म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी याचा वापर करायच्या सूत्राचा म्हणजे करणे 11चा वर्ग. या हे कुणाचे अवयव आहेत तर करणे 11 वर्ग वजा करणे 5चा वर्ग. या ठिकाणी अंश तसाच 3 करणे 11 वजा करणे 5 कंसात आहे. करणे 11चा वर्ग 11 वजा करणे 5चा वर्ग 5 3 कंसात करणे 11 वजा करणे 5 छेद 11तनं अंश तसाच 11तनं 5 गेले 6 3 एके 3 2 6 म्हणजे करणे 11 वजा करणे 5 छेद 2 3 एके 3 2 6 हे अंतिम उत्तर. ओके. खालील बहुपदीचे रेषीय वर्ग घन बहुपदी यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. या ठिकाणी तोंडी सांगतो. रेषीय बहुपदी आहे ती या ठिकाणी 5p कारण याचा घात 1 आहे कोटी 1 आहे. रेषीय बहुपदी 5p त्याच्यामध्ये ते घ्यायचं. वर्ग बहुपदी ए वर्ग आहे ही बहुपदी ए वर्ग ही बहुपदी. रेषीय बहुपदीमध्ये सी पण आहे वर्गमात 2y वजा 1 छेद 2. एकूण या ठिकाणी 1 2 3 4 5 6 या 3 आणि या 3 6 बहुपदी आहेत. या ठिकाणी पहा रेषीय बहुपदी 5p वर्गमात 2y वजा 1 छेद 2. वर्ग बहुपदी ए वर्ग एकच आहे आणि घन बहुपदीमध्ये 2x घन अधिक 3x अधिक 1 m घन अधिक 7m वर्ग अधिक 5 छेद 2m वजा वर्गमात करणे 7 आणि 3f घन या घन बहुपदी आहेत. ओके. या ठिकाणी सरळ रूप द्या. 9 करणे 5 वजा 4 करणे 5 अधिक करणे 125 9 करणे 5 वजा 4 करणे 5 अधिक करणे 125. या ठिकाणी 9 करणे 5 वजा 4 करणे 5 अधिक 125 मध्ये पूर्ण वर्ग असणारी संख्या आहे 25 5 सव्वाशे. त्यामुळं 9 करणे 5 वजा 4 करणे 5 तसंच अधिक 25चं वर्गमूळ 5 करणे 5. ओके. करणे 5 हा सामायिक निघतोय. करणे 5 हे 25 5 सव्वाशे 25चं वर्गमूळ 5 आहे. त्यामुळे करणे 5 करणे 5 करणे 5 सामायिक निघाला. आतमध्ये 9 वजा 4 आणि अधिक 5 9 5 14 14 4 गेले 10 करणे 5 हे त्याचं सोपरूप आहे. ओके. या ठिकाणी m वजा 1 हा चौथा प्रश्न आहे. कोणते 2 सोडवायचे आहेत 8 गुणांचा प्रश्न आहे. 3 असतात 2 सोडवायचे प्रत्येकी 4 गुण 8 गुण. m वजा 1 हा mचा 21वा वजा 1 आणि mचा 22 वजा 1 या बहुपदीचा अवयव आहे का ते ठरवा. या ठिकाणी m 21 वजा 1 या ठिकाणी p ऑफ m मानायचं. m मधली बहुपदी आहे म्हणून m 21 वजा 1 m वजा 1 पाहायचं आहे म्हणजे m बरोबर वजा 1 ची विरुद्ध संख्या 1 घेऊन p ऑफ 1 बरोबर 1चा 21वा घात वजा 1 1चा 21वा गुणाकार 1 वजा 1 बरोबर 0. p ऑफ 1 बाकी 0 आहे म्हणून या ठिकाणी m वजा 1 हा mचा 21वा वजा 1 या बहुपदीचा अवयव आहे. ओके. त्यानंतर m बरोबर mचा 22वा वजा 1 म्हणायचे. mचा 22वा वजा 1 m बरोबर या ठिकाणी 1 घ्यायचे 1 घेऊन p ऑफ m बरोबर 1चा 22वा वजा 1 1चा 22 म्हणजे 1च 1 वजा 1 बरोबर 0. p ऑफ 1 लिहायचं आहे.
लिहिले तर पी ऑफ 1 लिहिले. पी ऑफ 1 बरोबर 0 म्हणजे या ठिकाणी एम बरोबर 1. एम वजा 1 हा देखील एमचा 22वा वजा 1 या बहुपदीचा अवयव आहे. ओके. अशा पद्धतीनं यातील राहिलेले प्रश्न जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी हा छोटा व्हिडिओ केल्यामुळं पाहिलाही कंटाळा येणार नाही. प्रश्न 4थ्यातील 2रा आणि 3रा आणि 5व्यामध्ये 2 आहेत. अशा 4 प्रश्नांचा व्हिडिओ आपण नंतरचा घेणार आहोत. व्हिडिओ जरूर लाईक करा. आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि आपण लिहिलेले प्रश्न आणि मी अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं समजावून घ्या. धन्यवाद.